नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोमनाथ रामचंद्र पावडे, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आज आपण SYBSC या वर्गातील मराठी साहित्य या विषयाअंतर्गत येणाऱ्या निबंध लेखन या घटकाचा आपण आज विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लहानपणापासून आपण निबंध लेखन करत आलेलो आहोत. पण नेमकी निबंध या विषयाची व्याप्ती किंवा निबंध म्हणजे काय असं जरी विचारलं तरी काही वेळा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असतो. निबंध या शब्दाची उत्पत्ती जर आपण बघितली, इंग्रजीमध्ये ढोबळमानाने आपण इंग्रजी या शब्दाला एसे हा शब्द वापरतो. खरे तर फ्रेंच भाषेमध्ये एसेस म्हणजे प्रयत्न करणे या शब्दापासून इंग्रजीमध्ये एसे हा शब्द रूढ झालेला आपणास दिसून येतो. त्यालाच एसे या शब्दालाच मराठी भाषेमध्ये आपण पर्यायी शब्द म्हणून निबंध हा शब्द आपण वापरत असतो. निबंध याचा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं नि अधिक बंध म्हणजे बांधणे, जोडणे, गुंफणे या अर्थाने आपण निबंध याच्याकडे बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ढोबळमानाने आपण निबंधाची जर व्याख्या केली तर असं म्हटलं जातं की निबंध म्हणजे काय, तर निबंध म्हणजे नियमांनीबद्ध असणारा, उपाययोजनेसाठी अनुसरू अभिप्रेत, लांबीचा तरी संक्षिप्त, नीटपणे मांडलेल्या विचारांची उपयुक्त असा मुद्देसूद लेख म्हणजे निबंध. असं निबंध या विषयाची किंवा या घटकाची आपण ढोबळमानाने व्याख्या करू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, अनेक विचारवंतांनी निबंधाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता खरं तर निबंध म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण सकाळी उठल्यानंतर देवपूजा करतो आणि देवाला माळ परिधान करत असतो फुलांची. पण ते फुलं ज्यावेळी आपण आपल्या परस बागेमधनं ज्यावेळी आपण ते फुलं खुडतो, ते वेगवेगळ्या प्रकारचे फुलं ते आपण खुडत असतो आणि ते फुलं खुडून आणल्यानंतर आपण त्याची एक सुंदर अशी एक माळ तयार करतो, एक हार तयार करतो. आणि जेव्हा तो सुंदर असा जो हार त्या सुंदर फुलाचा जेव्हा आपण तयार करतो, वेगवेगळ्या फुलांनी ज्यावेळी तो एकत्रित त्याची जी माळ तयार होते तेव्हा ती अधिक उत्कृष्ट, अधिक छान ते आपल्याला दिसते. आणि मग ते आपण ती त्या देवाच्या प्रतिमेला आपण अर्पण करत असतो. तसंच निबंध या घटकाचं सुद्धा आहे. निबंधामध्ये जे विचार आपण केलेला असतो, वेगवेगळ्या विचार हे एकत्रित गुंफणे, त्याचा एक सुंदर लेख तयार करणे म्हणजे निबंध असं म्हणावयास हरकत नाही. ज्या वेगवेगळ्या व्याख्या निबंधकारांनी केलेल्या आहेत त्याचा एक आढावा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल. एखाद्या विषयासंबंधी केलेली स्पष्टीकरणात्मक, विवरणात्मक लेखन म्हणजे निबंध अशी एक व्याख्या केली जाते. एखाद्या विषयासंबंधी केलेली माहितीपूर्ण विवेचन म्हणजे निबंध. तिसरी व्याख्या अशी केली जाते, एखाद्या विषयाची विविध अंग सांगून व त्यावरील भिन्न भिन्न मतांची खंडन मंडन करून त्यातून काही निष्कर्ष काढणे याला निबंध रचना असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, खरंच आहे की आपण निबंध लिहित असताना जे वेगवेगळे विचार आहेत, आता निबंध म्हणजे त्याचं फक्त मंडनच करणे नव्हे तर एखाद्या विषयाचे खंडन सुद्धा आपण करू शकतो. जर आपल्याला एखादी गोष्ट जर पटली नाही तर ती गोष्ट चांगली नाही किंवा त्या गोष्टीला आपण विरोध करू शकतो, त्याचं खंडन मंडन करण्याचा आपल्याला निबंध या साहित्य प्रकारामध्ये, निबंध या घटकामध्ये आपल्याला अधिकार असतो. पण त्या प्रकारचे किंवा त्या संदर्भातील तशा प्रकारचे संदर्भ त्या ठिकाणी असणं अपेक्षित असतं. अशी एक व्याख्या केली जाते की तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आव्हान करणारी, सर्व सिद्धांत साधारण सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव व अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना म्हणजे निबंध होय. खरं तरी एक परिपूर्ण व्याख्या आपल्याला दिसते. निबंधामध्ये आपण वेगवेगळे संदर्भ आपण देत असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेचे संदर्भ आपण देत असतो. म्हणजे संस्कृत असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, इतर ज्या काय भाषा त्या भाषेचे संदर्भ सुद्धा आपण निबंध या घटकामध्ये किंवा निबंध साहित्य प्रकारामध्ये आपण देत असतो. आणि म्हणून निबंध हा अतिशय मुद्देसूद,
मांडणी या निबंधाची केली पाहिजे. खरं तर निबंधाचा आपण 3 स्तरामध्ये आपण विचार करत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की निबंधाचा 3 स्तरामध्ये विचार करणं म्हणजे काय? तर निबंध हा 3 स्तरामध्ये काय विचार करावा लागतो? कारण निबंधाचे वेगळे प्रकार खरे तर आहे ते आपण बघणार आहोत. पण या ठिकाणी जेव्हा आपण समजा 3 स्तरामध्ये जेव्हा आपण विचार करतो म्हणजे व्यक्तिचित्रण अथवा आत्मचरित्रात्मक निबंध याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की निबंध लेखन त्यामध्ये प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक अनुभव लेखन असणे आणि निबंधामध्ये अनुभव कथनातून आजूबाजूच्या गोष्टीवर किंवा बाह्य ज्या काही गोष्टी आहेत त्या बाह्य गोष्टीवर भाष्य करणं हे निबंधामध्ये अपेक्षित असतं. आता व्यक्तिचित्रणात्मक किंवा चरित्रात्मक निबंध म्हणजे काय ते आपण निबंधाच्या प्रकारामध्ये बघणार आहोत. पण यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. दुसरा स्तर आहे तर दुसरा स्तर म्हणजे वास्तव आणि वस्तुनिष्ठ निबंध. यामध्ये साधारणतः वेगवेगळ्या स्तरांचा आपण विचार करत असतो. म्हणजे लेखक ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस तो दुसऱ्या विषयी पण लिहितो, काही वेळेस स्वतः विषयी पण लिहित असतो. यामध्ये त्याला आलेल्या जे वस्तुनिष्ठच असतं म्हणजे विज्ञान साहित्य आहे, विज्ञानावरती आपण निबंध लिहित असतो. राजकारण हा विषय आहे, अर्थशास्त्र विषय आहे, वाणिज्य विषयक निबंध आहे, असे वेगवेगळे विषय आहेत. त्या विषयावरती जेव्हा आपण निबंध लिहित असतो तेव्हा ते वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये येणं अपेक्षित असतं. म्हणजे आपण विज्ञान या विषयावरती निबंध लिहितोय किंवा राजकारण या विषयावरती आपण निबंध लिहितोय. विज्ञानाविषयी निबंध लिहित असताना आपल्याला माहिती विज्ञान हे नेहमी प्रयोगावर आधारित असतं. त्याला सत्यतेची जोड हे विज्ञानामध्ये असते आणि म्हणून एक वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये येणं हे अपेक्षित असतं. तिसरा जो स्तर आहे तो स्तर म्हणजे अमूर्त आणि वैश्विक. म्हणजे या स्तरामध्ये साधारणतः लेखक हा अत्यंत अमूर्त म्हणजे काय संकल्पनात्मक जे काय बदल आहे किंवा संकल्पनांबद्दल या ठिकाणी लिहिण्याचा तो प्रयत्न करत असतो. अशा निबंधाला आपण अमूर्त किंवा वैश्विक निबंधामध्ये आपण त्याच्यामध्ये हे करत असतो, मोडत असतो. कारण यामध्ये काय असतं की ज्या काही अनुभव आपल्याला आलेले असतात किंवा विश्वामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपण निबंध लिहित असतो आणि म्हणून ही जी वैश्वात्मिकता आहे ती विश्वात्मिकता वैश्वात्मिकता याच्यामध्ये येणं अपेक्षित असतं आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे जे काही याच्यामध्ये प्रकार वापरतात ते आपल्याला ह्या अमूर्त किंवा वैश्विक या तिसऱ्या स्तरामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये साधारणतः ढोबळ मानाने आपण काही प्रकार बघणार आहोत. तर या ठिकाणी साधारणतः 7 प्रकारचे निबंधाचे प्रकार मानले जातात. म्हणजे वर्णनात्मक निबंध, या ठिकाणी वर्णन केलेलं असतं. कथात्मक निबंध, चिंतनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध, चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक निबंध, वैचारिक निबंध आणि ललित निबंध. अशा प्रकारचे 7 प्रकारचे ढोबळ मानाने काही निबंधाचे प्रकार आपण मानत असतो. आता यामध्ये वेगवेगळे हे जे काही प्रकार आहे या प्रकारामध्ये आपण याचा विचार करत असतो. म्हणजे आता वर्णनात्मक निबंध म्हटला की मग त्याच्यामध्ये आपण लेखक जो असतो तो एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे चित्रण ह्या वाचकांसमोर टिपण्याचा किंवा नोंदवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून याला आपण वर्णनात्मक निबंध असं म्हणत असतो. आणि यातून म्हणजे वर्णन केलेलं असतं विविध प्रकारचे असेल, ते निसर्गाचं असेल, व्यक्तीचं असेल, तर ते वर्णन जे केलेलं असतं ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा लेखक करत असतो. म्हणजे केवळ ते निसर्गातील एखाद्या सुंदर किंवा भीषण दृश्याचंच असेल असं नव्हे. म्हणजे एखाद्या सुंदर शिल्पाचे किंवा कोरीव लेण्याचे सुद्धा असू शकतं. असे विविध विषय याच्यामध्ये साधारणतः येत असतात. यामध्ये कथात्मक म्हणजे काय एखादी कथा आहे आणि त्या कथेवरती तो लेखक हा त्यावर निबंध लिहित असतो. चिंतनात्मक निबंध प्रकार हा एक आपल्याला दिसून येतो. लेखकाने किंवा कोणत्याही व्यक्ती त्या काही गोष्टींचा काही विषयांचा त्यांनी चिंतन केलेलं असतं आणि त्या चिंतनामधनं त्याला वेगवेगळे जे त्याचे विचार आहेत तो विचार तो एकत्रित करतो आणि ते एकत्रित केलेले विचार एक मुद्देसूद प्रमाणे त्याची मांडणी तो करतो आणि ते चिंतनात्मक निबंधामध्ये तो मांडत असतो. ती मुद्देसूद मांडणी म्हणजे चिंतनात्मक निबंध. कल्पनात्मक निबंध असतात याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कल्पना काय करत असतो. कल्पनात्मक निबंधामध्ये वेगवेगळे कल्पना आपण करत असतो. म्हणजे आपण लहानपणी बघा शाळेमध्ये असताना आपण याच्यावरती खूप निबंध लिहिले. म्हणजे मी पाहिलेला सूर्य किंवा
सूर्य जर उगवलाच नाही तर, मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, अशा कल्पनात्मक निबंध आपण करत असतो. यामध्ये आपल्या कल्पनेला भरपूर वाव असतो. म्हणजे जी गोष्ट सत्य सृष्टीमध्ये घडत नाही ती कल्पनेतून आपण मांडू शकतो. आणि म्हणून इथं कल्पना विश्वाला अधिक महत्व असतं. जसा एखादा कवी असतो, तो कवी जशी कविता लिहितो त्याला कल्पना सुचते. बघा बालकवींची एक सुंदर कविता आपण लहानपणी ऐकली असेल. हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. ही जी कविता आहे कल्पना कवीने केली आणि ते कवी आहे तशाच प्रकारची कल्पनात्मक अशी निबंध आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि म्हणून त्याला कल्पनात्मक निबंध म्हणतात. चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक निबंध याच्यामध्ये चरित्र पूर्ण चरित्र लेखक लिहित नाही, पण जो ज्याच्या विषयी लिहायचे आहे, त्याच्या जन्माविषयी, त्याच्या आयुष्यातले काही चांगले ठळक प्रेरणादायी असे प्रसंग हा त्यामध्ये मांडत असतो. वैचारिक निबंधामध्ये आपल्याला वैचारिकता दिसते. धार्मिक जे विषय आहे ते धार्मिक विषय साधारणतः याच्यामध्ये येतात. ललित जो निबंध आहे त्या ललित निबंधामध्ये सुद्धा शृंगारात्मक त्याला आपण म्हणत असतो, की जी विश्वामध्ये किंवा निसर्ग असेल, मानव असेल याच्यामधले मानवाचे वेगवेगळे त्याचे स्वभाव पद्धती असेल, निसर्गामध्ये घडलेले वेगवेगळे सौंदर्य असेल, ते ललित निबंधामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाचे काही तंत्र आहे. ते तंत्र जर आपण नीट अवलंबले तर आपण सुंदर प्रकारचा निबंध लेखन आपण करू शकतो. म्हणजे पहिले आराखडा, तो ज्या विषयी आपल्याला निबंध लिहायचा आहे त्याचा एक आराखडा सुरुवातीला आपण तयार करणं अपेक्षित आहे. म्हणजे उचलला पेन, वही उचलली आणि त्यावर लगेच लिहायला सुरुवात केली असं न होता एक आराखडा मनामध्ये तयार करणं किंवा त्या वहीवर कच्चा आराखडा तयार करणं अपेक्षित असतं. ज्या विषयी आपण निबंध लिहिणार आहोत त्याचं शीर्षक हे व्यवस्थित असलं पाहिजे. शीर्षकाला खूप महत्व असतं. शीर्षक जर व्यवस्थित असेल तर तुमची प्रस्तावना सुंदर होते. कोणतंही ज्यावेळी आपण शीर्षक ज्यावेळी आपण निश्चित करतो, शीर्षक निश्चित केल्यानंतर त्याला सुंदर अशी प्रस्तावना एक थोडी एका पॅराग्राफ मध्ये एका ते येणं हे अपेक्षित असतं. ज्या विषय आपण निबंध लिहिणार आहोत त्याची ओळख आपल्याला असणं अपेक्षित असतं. म्हणजे समजा आपल्याला मी पाहिलेला शिवनेरी किल्ला यावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे किंवा शिवनेरी किल्ल्यावरती निबंध आपल्याला लिखाण करायचं आहे, तर शिवनेरी किल्ल्याविषयीची थोडीफार ओळख आपल्याला असणं अपेक्षित असतं. आपण एखाद्या वेळेस जर शिवनेरी किल्ल्यावर जर गेलेलो असलो तर अधिक तो निबंध चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. निबंधाचा गाभाचा सुद्धा आपल्याला विचार करणं अपेक्षित असतं. त्यामध्ये वेगवेगळे संदर्भ निबंधाच्या गाभ्यामध्ये येणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही कोटेशन जर आपण म्हणतो ते कोटेशन जे संदर्भ त्या ठिकाणी येणं अपेक्षित असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतील म्हणजे संस्कृत भाषा असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, या भाषांचं कोटेशन त्या निबंधामध्ये आलं तर त्याचा जो खऱ्या अर्थाने तो निबंध असेल छान होतो. म्हणून तो गाभा सुद्धा सुंदर असणं अपेक्षित आहे की वाचकांना तो आवडला पाहिजे. आणि समारोप हा सुद्धा छान असला पाहिजे, कारण समारोप जर चांगला झाला तर तो निबंध अतिशय छान होतो. म्हणजे काय काय वेळा आपण आव्हानात्मक सुद्धा समारोप करू शकतो, एखादं आव्हान त्यांच्या पुढे निर्माण करू शकतो किंवा काहीतरी उत्सुकता त्यांच्या वाचकांच्या मनामध्ये आपण निर्माण करू शकतो. ती उत्सुकता निर्माण करणारे सुद्धा आपण या ठिकाणी समारोप करत असतो. बघा आपण रोज टीव्ही वरती वेगवेगळ्या मालिका आपण बघतो, त्यांचा शेवट ते असा करतात की उद्या आपण तो त्या मालिकेचा पुढचा भाग आपण पाहणारच आहोत, अशा प्रकारचा तो समारोप ते करतात. आणि म्हणून निबंध सुद्धा असा असला पाहिजे किंवा एखादं आव्हान करणारा तो समारोप असेल तर नक्कीच तो निबंध अतिशय उत्कृष्ट असा होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, SY BSc या वर्गामध्ये आपण 3 निबंधाचे जे काही प्रकार आहेत त्याचा विचार आपण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. वैचारिक निबंध ज्याच्यामध्ये वैचारिकता निर्माण होते असा निबंध या ठिकाणी अपेक्षित आहे. सामाजिक निबंध समाजाविषयी, समाजामध्ये ज्या घटना घडतात त्यावरती आपला निबंध आपले विचार मांडणं अपेक्षित आहे. आजकाल आपण बघतो आहोत की तरुण पिढी ही वाममार्गाकडे चाललेली आहे. अनेक सामाजिक जे काही विघातक असे प्रसंग आज समाजामध्ये घडत आहे त्याच्यावरती निबंध, त्यावरती आपले विचार मांडणं हे अपेक्षित आहे. ते सामाजिक अंगाने सामाजिक विषय आपण हाताळले पाहिजे. अनेक सामाजिक विषय रोज काहीतरी एखादी सामाजिक समस्या निर्माण होते, ती सामाजिक समस्या आपण आपल्या विचारातून मांडणं हे अपेक्षित आहे. विज्ञान विषय
जे निबंध आहे ते मांडणं लिहिणं अपेक्षित आहे. कारण आजकाल आपल्याला ह्या विषयांची खूप आवश्यकता आहे आणि आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक निबंध, विज्ञान विषयक निबंध याच्यामध्ये कल्पना सुद्धा आपण करू शकतो. तुम्ही जयंत नारळीकर असेल वगैरे जर निबंध जर तुम्ही वाचले, त्यांचं साहित्य जर वाचलं तर आपल्या लक्षात येतं की एकदम पुढचा विचार केलेला त्यांनी आपल्याला दिसून येतो. ही आपल्याला त्या निबंधामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे एखादी कथा असेल किंवा निबंध असेल, तो निबंध एकदम वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणं म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं. विज्ञान पुढच्या दृष्टिकोनातनं कोणत्या पातळीवर असेल, कोणत्या विचारावर असेल, हे विज्ञान विषयक निबंधामध्ये मांडणे अपेक्षित आहे. कारण आजकालच्या आपलं जीवन अतिशय धावपळीत चाललेलं आहे. आज आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो, आज विश्वाला एका अतिशय भयानक अशा कोविड नावाच्या रोगाने आपण ग्रासलेलो आहोत आणि भविष्यामध्ये आपण अशा प्रकारचे जे काही रोगराई आहे त्याला आपल्याला सामोरे जाणार आहोत आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. तो होणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून वैज्ञानिक विषयक निबंध सुद्धा या ठिकाणी याचा विचार आपण केला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद.